6च्या 6 बातम्यांमध्ये पहिली बातमी अर्थातच नगरपालिकेच्या रणसंग्रामाची। राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींसाठीचं मतदान संपलंय। भाजप शिवसेना युतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं निमशहरी मतदारांनी मतदान केलंय। नोटबंदीच्या निर्णयानंतर होणाऱ्या निवडणुकीचा कौल कोणाला मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। 164 नगरपालिकांमध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होतीये, हे सुद्धा या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे। थेट नगराध्यक्षपदासाठीच्या 164 जागांसाठी 1013 उमेदवार रिंगणात आहेत। नगरसेवकांच्या 3733 जागांसाठी 15827 उमेदवार नशीब आजमावत आहेत। नगरपालिकांमध्ये 2 किंवा 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असून नगरपंचायतींमध्ये मात्र 1 सदस्यीय प्रभाग पद्धत आहे। 32 शिराळ्यामध्ये नागरिकांनी बहिष्कार टाकल्यानं आता 17 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे। सोमवारी दुपारपर्यंत या सगळ्या मतमोजणीचा कल स्पष्ट होईल आणि नेमकं मतदार राजानं कोणाला कौल दिला हे कळेल। आज मतदानाला नागरिकांनी कसा प्रतिसाद दिला, काय नेमकं आज चित्र दिसत होतं याचा आढावा आपण घेणारच आहोत। मात्र या निवडणुकांमुळे आता नोटबंदीच्या निर्णयानंतर राज्यातल्या सेना भाजप सरकारला या नगरपंचायती निवडणुकीमध्ये नेमका कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर अनेक नगरपालिकांमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। जवळपास सर्वच ठिकाणी भाजपनी प्रचारामध्ये वेगवेगळे मुद्दे घेत एक आव्हान उभं केलं होतं। त्यावर मतदारांनी नेमका आता काय कौल दिलाय हे सोमवारी दुपारपर्यंत आपल्याला कळू शकणार आहे। अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभा घेतल्या होत्या, तर इतर राजकीय पक्षांच्याही प्रमुख नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती स्थानिक पातळीवरती आता मतदार राजांनी कोणाला कौल दिलाय हे उद्या दुपारपर्यंत आपल्याला कळेल। आपण एकूणच या सगळ्या आजच्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेणार आहोत। विविध ठिकाणून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत, रत्नागिरीहून प्रणव पोळेकर आहेत आणि बीडहून लक्ष्मीकांत रुईकर आपल्या सोबत आहेत। आपण सुरुवातीला जाऊयात रत्नागिरीला, प्रणव पोळेकर आपल्या सोबत आहेत। प्रणव, आज मतदार राजा कशा पद्धतीने मतदानासाठी बाहेर पडला होता, कसा प्रतिसाद होता आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी गालबोट लागलं का, काय नेमकं घडलं आजच्या दिवसभरात? भूषण, सकाळपासूनच जो आहे तो मतदारांनी थोडाफार निरुत्साहाचं वातावरण जे पाहायला मिळत होतं। मात्र 10 नंतर मतदार जे आहेत ते मोठ्या संख्येनं बाहेर पडले। दुपारी 1:30 वाजेपर्यंत साधारणतः टक्केवारी बघायला गेलो तर ती साधारणतः होती 50%च्या आसपास। त्यानंतर मात्र दुपार झाली आणि दुपारनंतर पुन्हा एकदा मतदार जे आहेत ते घराबाहेर पडण्यास उत्सुक नव्हते। मात्र 4:30 नंतर पुन्हा मतदार जे आहेत ते घराबाहेर पडले आणि 5:30 वाजेपर्यंत साधारणतः इथला अंदाज जो आकडेवारी जी आहे ती साधारणतः 70% हे मतदान जाऊ शकतं असं इथल्या जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत जे विविध ठिकाणचे त्यांच्याकडनं सांगण्यात येते। त्यामुळे रत्नागिरीमध्ये जे आहे ते वातावरण जे आहे ते अतिशय शांततेत हे सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पडली होती, कारण प्रशासनानं वेळीच सगळ्या ठिकाणी खबरदारी घेतली होती। ज्या ठिकाणी संवेदनशील केंद्र होती त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि जे कोणी उपद्रवी करणारे होते त्यांना अगोदरच या संदर्भात नोटिसा देऊन त्यांना बजावण्यात आलं होतं। त्यामुळे एकूणच प्रक्रिया बघता हे रत्नागिरीतलं जे मतदान ते आहे ते शांततेत पार पडलंय। एकूण 4 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी हे मतदान जे आहे ती प्रक्रिया पार पडलेली आहे आणि एकूणच उद्याच्या निकालाकडे या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। भूषण, प्रणव, येऊ तुमच्याकडे परत। आता जाऊयात कोल्हापूरला, आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, कसा प्रतिसाद दिला मतदार राजांनी आजच्या मतदानाला, काय नेमकं घडलं दिवसभरात?
भूषण, आपण कोल्हापूर जिल्ह्यात पाहिलं तर प्रत्येक वेळची निवडणूक आहे ती अधिक चुरशीची होताना दिसलेली आहे. नगरपालिकेची निवडणूकसुद्धा तशाच पद्धतीने दिसलेली आहे आपल्याला. एकूणच बघतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे 7:30 वाजल्यापासूनच मतदार राजा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेला होता. साधारण दुपारी 1:30पर्यंत जवळपास 45% मतदान झालं होतं आणि त्याच्यानंतर ही मतदानाची टक्केवारी आहे ती तासाला मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोल्हापूर जिल्ह्यातली जी आकडेवारी आहे साधारण सरासरी 80%च्या वरती जाईल अशा प्रकारचा अंदाज मतमोजणी विभागात जे अधिकारी होते त्यांनी सांगितलेला आहे. एकूणच आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये 2 नगरपालिकेच्या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या आणि राजकीय घडामोडीच्या होत्या. एक त्यापैकी होती कागल आणि त्याच्यानंतर इचलकरंजी नगरपालिका. कागल नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे जे भाजपमध्ये आता नुकतेच गेलेले आहेत त्यांच्यामध्ये अतिशय काट्याची लढत आपल्याला पाहायला मिळाली. या दोन्ही नेत्यांनी दिवसभर पायाला भिंगरी बांधून मतदारांना बाहेर काढण्यात त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला. पूर्ण या सगळ्या काळामध्ये कुठल्या प्रकारच्या हाणामारीच्या गोष्टी घडल्या नाहीत. किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता अतिशय शांततेने मतदान पार पडलं. मात्र इचलकरंजीमध्ये पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला कारण इचलकरंजी ही आपल्या महाराष्ट्रातली सर्वाधिक श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या नगरपालिकेवर आपली पुन्हा सत्ता राहावी यासाठी काँग्रेसकडून पुरेपूर प्रयत्न केले गेले तर भाजपकडून ही नगरपालिकावर भाजपचा झेंडा राहावा यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळं एकूणच या सगळ्या दोन्ही नगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळाली. इतर नगरपालिकेत सुद्धा तशाच प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला. पण उद्या सकाळी 7:30 ते 8:30च्या दरम्यान 9 नगरपालिकांचं काउंटिंग जे आहे ते एकाच वेळेला सुरू होईल आणि त्याच्यानंतर कळेल की मतदार राजाने एवढ्या ईर्ष्येने केलेलं जे मतदान आहे ते नेमकं कोणाच्या पारड्यात पडलंय. खरंय प्रताप, येऊ तुमच्याकडे पुन्हा जाऊयात बीडला. लक्ष्मीकांत रुईकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मीकांत, काय नेमकं आज चित्र होतं? मतदार राजाने कसा प्रतिसाद दिला? भूषण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवघ्या राज्याचं लक्ष हे बीडच्या नगरपालिका निवडणुकीकडे लागलेलं आहे. कारण राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांची प्रतिष्ठा परळीमध्ये पणाला लागली आहे. अक्षरशः राज्याचे मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील अशी मोठमोठ्या मंत्र्यांची फौज भाजपने मैदानात उतरवली होती. तर धनंजय मुंडे हे देखील तेवढ्याच ताकदीनं मैदानात उतरल्याचं दिसून आलं. एकूण बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिका असून त्यामध्ये बीड ही सर्वात मोठी नगरपालिका आहे. या ठिकाणी देखील राष्ट्रवादीमधील काका पुतण्याची जी लढाई आहे ती लढाई सगळ्यांना पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप याने आपल्या काकाच्याच विरोधात दंड थोपटल्यामुळे या लढाईकडे देखील राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र सगळ्यात महत्त्वाचं, सकाळपासून मतदार राजा हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावून उभा होता. साधारणपणे 10:30 ते 11 वाजेपर्यंत 40% मतदानाची आकडेवारी होती. दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत मतदान काहीसं सावकाश झालं. मात्र त्यानंतर पुन्हा परत मतदानानं वेग घेतला आणि जी आकडेवारी प्राप्त होते आहे त्यानुसार साधारणपणे 72% आसपास बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकांसाठी मतदान झालेलं असावं असा अधिकाऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे. एकूणच जर का पाहिलं तर बीड जिल्ह्यातील या 6 नगरपालिकांमध्ये विशेषतः परळीमध्ये नेमका काय निकाल लागणार, कोणाला विजय मिळणार हे अवघ्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. भूषण, नक्कीच लक्ष्मीकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. त्याचबरोबर प्रणव आपलेही धन्यवाद आणि प्रताप आपलेही धन्यवाद ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.